Hello everyone. Today will be discuss about that the Turner syndrome. So, it is a chromosomal abnormality present in children. Okay, so that time after that the delivery. Okay, so that time the identification of child. So the X chromosome is absent or X chromosome is one more is present. So that is called of the Turner syndrome. Okay, त्याला आपण टर्नर सिंड्रोम असं बोलू शकतो. सो टर्नर सिंड्रोम हा क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी आहे इन चिल्ड्रन्समध्ये. ओके, टर्नर सिंड्रोम आणि डाऊन सिंड्रोम. ओके, सो आपण त्याला ट्रायझोमी बोलू शकतो. एक जो एक्स क्रोमोझोम होतो एक्स्ट्रा प्रेझेंट असतो. ओके, सो या ठिकाणी आपण त्याला टर्नर सिंड्रोम असं बोलू शकतो. सो टर्नर सिंड्रोमचं आपण इंट्रोडक्शन बघूया. फर्स्ट वन, टर्नर सिंड्रोम TS इट इज अ जेनेटिक कंडिशन दॅट इज ओनली इन फिमेल्स. ओके, सो ती अफेक्ट होणार ओनली फिमेलमध्ये. ओके, का फिमेलमध्ये का, तर आपण त्या ठिकाणी बघू. द कंडिशन इज कॉज बाय अन ॲबनॉर्मल क्रोमोझोम अँड अफेक्ट अबाउट द 1 in every 2500 baby girls, but it is much more common among the pregnancies that do not survive to term miscarriage and stillbirths. Okay, Turner syndrome was named after the Dr. Herne Turner who discovered the condition in 1930. ओके, सो टर्नर सिंड्रोममध्ये एकच होणार आहे की ज्या ठिकाणी एक्स क्रोमोझोम आहे तो अब्सेंट असणार आहे. ओके, सो एक्स क्रोमोझोम हा एक अब्सेंट असल्यानंतर मग किती होणार, तर 44 एक्स असणार ना. सो त्या ठिकाणी 46 एक्स असणार आहे. ओके, एक्स हा क्रोमोझोम फंक्शनिंग काय करतो की रिप्रोडक्टिव्ह फंक्शनिंग असेल. ओके, इन फिमेल्समध्ये. सो दॅट टाईम जर का हा एक्स क्रोमोझोम अब्सेंट असणार, सो त्या टाईम पिरियडमध्ये काय होणार की जे पण प्रेग्नन्सी फंक्शनिंग असेल, ओके, रिप्रोडक्टिव्ह फंक्शनिंग असेल, ओके, मेन्स्ट्रुअल सायकल असेल, ओके, प्रेग्नन्सी असेल, ओके, किंवा ह्या टाईम पिरियडमध्ये अदर हार्मोनल फंक्शनिंग असेल. ओके, सो हे फंक्शनिंग त्या ठिकाणी ॲबनॉर्मल क्रोमोझोम हे शो करणार. ओके, सो या ठिकाणी इरेग्युलर फंक्शनिंग या ठिकाणी शो करणार, त्याला आपण टर्नर सिंड्रोम असं बोलू शकतो. सो टर्नर सिंड्रोम बद्दल आता आपण या ठिकाणी डिस्कस करू. इट इज अ नॉन जंक्शन, इट इज कॉज बाय नॉन disjunction. Okay, so properly not junction. Okay, a pair of sex chromosome fails to separate during the formation of an egg or sperm. So when an abnormal egg units will be normal sperm to form an embryo, that embryo may be end up missing one of the sex chromosome X rather than XS. Okay, या ठिकाणी एक्स क्रोमोझोम हा अब्सेंट असणार. ओके, त्याला आपण बोलणार की टर्नर सिंड्रोम. सो या ठिकाणी काय होणार, जे पण आयडेंटिफिकेशन नाही करू शकणार. ओके, जे पण ओव्हम वगैरे असेल, एक फॉर्मेशन असेल, त्या ठिकाणी डिक्रीज असणार. ओके, सो जे फंक्शनिंग आहे ती ॲबनॉर्मल फंक्शनिंग असणार. ॲडव्हान्स मॅटर्नल एज इट इज नॉट असोसिएट विथ द इन्क्रीज इन द टर्नर सिंड्रोम. ओके, सो मॅटर्नल एज या ठिकाणी नॉट ॲक्सेप्टेबल असणार इन टर्नर सिंड्रोममध्ये. सो या ठिकाणी आपण बघू शकतो गॅमेट्स. ओके, या ठिकाणी आपण बघणार आहे गॅमेट्स विथ 23 क्रोमोझोम. ओके, गोमॅट्स विथ 22 क्रोमोझोम. ओके, सो या ठिकाणी काय होणार, एम्ब्रियो विल बी कनेक्टेड आणि त्या ठिकाणी एक्स हा एक क्रोमोझोम हा सिंगल असणार. ओके, एक्स हा अब्सेंट असणार. 2 एक्स 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 वाय असणार ना. सो त्या टाईम पिरियडमध्ये काय होणार की एक्स हा अब्सेंट असणार, त्याला आपण टर्नर सिंड्रोम असं. सो या ठिकाणी एक्स हा क्रोमोझोम हा अब्सेंट आहे. ओके, सो त्याला आपण टर्नर सिंड्रोम असं बोलू शकतो. या इमेजमध्ये आपल्याला शो केलेलं आहे. ओके, द abnormality is not inherited from an affected parents, not passed down from parent to child. Because women with the Turner syndrome are usually sterile and cannot have a children. Okay, so that time काय मी तुम्हाला बोललो की रिप्रोडक्टिव्ह फंक्शनिंग शो नाही करणार. ओके, सम मेन्स्ट्रुअल ग्रेड असेल, ओके, प्रेग्नन्सी असेल, या ठिकाणी फिमेल विल बी नॉट कन्सिव्ह करू शकत नाही. ओके, सो त्यामध्ये अब्सेंटिझम सुद्धा असू शकतं. ओके, ती फिमेलला ग्रो करू शकत नाही किंवा ती प्रेग्नंट होऊ शकत नाही फिमेल्स. ओके, सो त्याला आपण टर्नर सिंड्रोममध्ये काउंट केला जातो. ओके, एक्स हा क्रोमोझोम अब्सेंट आहे. डबल एक्स और एक्स वाय. ओके, सो हा असणार ना. सो त्या टाईम पिरियडमध्ये एक्स हा अब्सेंट आहे. सो एक्स हा काय करतो, फंक्शनिंग करतो, रिप्रोडक्टिव्ह फंक्शनिंग. ओके, सो तो त्या ठिकाणी अब्सेंट आहे, ज्याला आपण टर्नर सिंड्रोम असं बोलू शकतो. ओके, सो इन केसेस ऑफ टर्नर सिंड्रोम अँड एक्स क्रोमोझोम इज कम्प्लिटली मिसिंग आर समटाइम्स रेफर टू द अनक्लासिकल टर्नर सिंड्रोम. सो ज्या ठिकाणी एक्स हा क्रोमोझोम हा कम्प्लिटली मिसिंग असतो, मी तुम्हाला त्या ठिकाणी बोलतोय, सेम ते यामध्ये आयडेंटिफाय केले त्यांनी, राईट केलेले. सो आर समटाइम्स रेफर टू अ क्लासिकल टर्नर सिंड्रोम, त्याला आपण टर्नर सिंड्रोम बोलू शकतो. ओके, सो तुम्हाला कुठेतरी MCQमध्ये क्वेश्चन आला
की एक्स हा क्रोमोझोम अब्सेंट असतो किंवा मिसिंग असतो इन फिमेल्समध्ये. सो त्याला आपण काय बोलतो, तुम्हाला डाऊन सिंड्रोम येईल, टर्नर सिंड्रोम येईल. ओके. सो अनदर अजून सिंड्रोम तुम्हाला त्या ठिकाणी इन्क्लूड करू शकतात. सो तुम्हाला राईट आन्सर कोणतं चूज करायचं आहे, टर्नर सिंड्रोम. लक्षात ठेवा, कुठे पण तुम्ही नोटबुकवर कुठेतरी लिहा एक्स हा क्रोमोझोम अब्सेंट असतो, त्याला आपण टर्नर सिंड्रोम असं म्हणतो. ओके. अबाउट 30% ऑफ गर्ल्स विथ द डिसऑर्डर आर ओनली मिसिंग इन द एक्स क्रोमोझोम इन सम ऑफ देअर सेल्स. दिस मिक्स क्रोमोझोम पॅटर्न इज नोन ॲज मोसॅसिझम. ओके, त्याला आपण मोसॅसिझम असं बोलू शकतो. सो 30% गर्ल अफेक्टेड आहे इन इंडियामध्ये. मिसिंग त्यांच्यामध्ये एक्स क्रोमोझोम असतो इन सम देअर सेलमध्ये. सो तर मग आपण त्यांना नंतर सम सप्लिमेंटेशन देऊन सनी आपण क्रोमोझोमल ॲबनॉर्मॅलिटी ठीक करू शकतो, परत ते सम रिअल केसेसमध्ये. ओके. गर्ल्स विथ दिस पॅटर्न मे हॅव fewer symptoms because of they still have some normal excess cells. ओके. सो तर मग द पॅटर्न कोणता आहे, आपल्याला नॉर्मल पॅटर्न आपल्याला माहिती आहे, गर्ल्समध्ये डबल एक्स सेल हा प्रेझेंट असतो. सो त्या ठिकाणी एक्स हा अब्सेंट असणार. ओके. त्यानंतर आहे वाय क्रोमोझोम मटेरियल. इन अ स्मॉल पर्सेंटेज ऑफ केसेस ऑफ टर्नर सिंड्रोम सम सेल हॅव वन कॉपी ऑफ एक्स क्रोमोझोम, other cells have one copy of X chromosome and some Y chromosome material. This individual develop biological as a girls, but the presence of Y chromosome of material increase the risk of the development of the type of cancer. It is called of gonadoblastoma. ओके. सो वाय क्रोमोझोम मटेरियल काय करणार, टर्नर सिंड्रोम अ स्मॉल पर्सेंटेज ऑफ टर्नर सिंड्रोमला शो करणार. ओके. सम सेल हॅव वन कॉपी ऑफ एक्स क्रोमोझोम अँड अदर सेल विल बी वन कॉपी ऑफ एक्स क्रोमोझोम अँड सम वाय क्रोमोझोम आर द मटेरियल प्रेझेंट इन द body. Okay. So this individual develop biological as a girl, but the presence of Y chromosome material increasing the risk of developing of cancer is gonadoblastoma. Okay. So Y हा क्रोमोझोम एक्स्ट्रा प्रेझेंट असला इन फिमेल्समध्ये, सो ते तो काय शो करणार, काय डेव्हलपमेंट करणार ऑफ गोनाडोब्लास्टोमा हा कॅन्सर त्या ठिकाणी शो करणार. ओके. सो द 45X ही क्रोमोझोम आपण त्या ठिकाणी बघू. 50% चान्सेस आहे. 46XI XQ 15% चान्सेस आहे. 45X किंवा 46XS मोयासिस आपण त्याला X6 म्हणू शकतो. 50%. 45X 45X 46X अँड I. ओके, इन ब्रॅकेट SQ मोसॅइक्स. ओके, त्याला आपण अबाउट 5% बोलू शकतो. 45X अदर दॅन एक्स ॲबनॉर्मॅलिटी अबाउट 5%. ओके. सो त्या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघूयात. गर्ल्स अँड वुमन वी हॅव हू हॅव टर्नर सिंड्रोम ऑफन हॅव अ wide range of different medical symptoms or characteristics. However, there are two characteristics that occurs in the almost all cases of Turner syndrome. They are being shorter than average in height, a lack of development of the ovaries leading to infertility. Okay. So girls and women we have Turner syndrome suffering करत असेल, wide range of different medical symptoms त्यांच्यामध्ये बघायला भेटू शकतात, reproductive. Okay. However, there are two characteristics of occurs in almost all cases of Turner syndrome. They are the shorter average life or shorter average height असून त्यांची. ओके. सो आपण लगेच आयडेंटिफाय करू शकतो की फिमेल विल बी सफरिंग फ्रॉम टर्नर सिंड्रोम. ओके. कसं आयडेंटिफिकेशन करणार आपण, त्यांच्यामध्ये शॉर्टर हाईट त्यांच्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार ॲव्हरेज हाईट. लॅक ऑफ डेव्हलपमेंट ऑफ ओव्हरीज. ओके. लॅक ऑफ डेव्हलपमेंट ओव्हरीजचे जे डेव्हलपमेंट आहे ते डिक्रीज असणार. ओके. लिडिंग टू इनफर्टिलिटी त्यांच्यामध्ये शो होणार. ओके. त्यानंतर वन ऑफ द मिसिंग जीन्स ऑफ एक्स क्रोमोझोम इन द सॉक्स जीन्स असून त्याला आपण बोलू शकतो, विच इज रिस्पॉन्सिबल फॉर लॉंग बोन ग्रोथ. द मिसिंग सॉक्स जीन्स इट इज अ रिझन गर्ल हू हॅव द डिसऑर्डर आर अनयुजली शॉर्ट. अदर मिसिंग जीन्स रेग्युलेट ओव्हरीज डेव्हलपमेंट विच इज इन्फ्लुएन्सेस सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. वन ऑफ द मिसिंग जीन्स ऑन द एक्स क्रोमोझोम आपण त्याला सॉक्स जीन्स असं बनवू शकतो ना. सो द जीन्स विल बी काय वर्क करणार की इन्क्रीज इन ग्रोथ. ओके. बोनची जी ग्रोथ आहे तो इन्क्रीज करतो, तसं अब्सेंट असणार, म्हणून ॲव्हरेज हाईट आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकते. सो द सॉक्स जीन्स इज अ रिझन फॉर गर्ल्स हू आर डिसऑर्डर अनयुजली शॉर्ट. ओके. अनयुजलीचे पण डिसऑर्डर त्यांच्यामध्ये आयडेंटिफिकेशन होणार. अदर मिसिंग जीन्स रेग्युलेट ओव्हरेज डेव्हलपमेंट विच इज इन्फ्लुएन्स इन सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स. ओके. सो अदर जो जीन त्या ठिकाणी अब्सेंट आहे. ओके. सो द एक्स जीन्स काय करणार, ओव्हरीजमध्ये डेव्हलपमेंटेशन करणार. ओके. इन्फ्लुएन्सेस करणार सेक्शुअल कॅरेक्टरिस्टिक्स जे पण असेल ती. ओके. सो त्यानंतर
हँड्स अँड फीट असणार त्या ठिकाणी आपल्याला सिम्टम्स काय काय दिसेल. ओके, वाईड अँड विबन नेक अँड लो और इनडिस्टिंक्ट हेअरलाईन असणार त्या ठिकाणी. कॉम्बिनेशन ऑफ द फॉलोइंग सिम्टम्स मे बी सीन इन ओल्डर फिमेल्समध्ये काय बघायला भेटणार. अब्सेंट और इनकम्प्लीट डेव्हलपमेंट ॲट प्युबर्टी. ओके, ब्रॉड चेस्ट अँड वाईडली स्पेस निप्पल्स असणार त्या ठिकाणी प्रेझेंट. ड्रोपिंग आयलिड्स असणार, ड्राय आय असणार, इनफर्टिलिटी प्रेझेंट असणार, नो पिरियड्स मीन्स लाईक नो मेन्स्ट्रुअल प्रेझेंटेशन त्यांच्यामध्ये बघायला भेटणार. शॉर्ट हाईट असणार, व्हजायनल ड्रायनेस त्या ठिकाणी प्रेझेंट असणार. आर्म्स दॅट टर्न आउट स्लाइटली ॲट एल्बो. ओके, सो त्यांची जी आर्मची जी साईज आहे ती स्लाइटली थोडं टर्न असणार, म्हणजे शॉर्ट असणार एल्बोपेक्षा. या ठिकाणी आपण बघू शकतो टर्नर सिंड्रोम आपण कसं आयडेंटिफिकेशन करू शकतो. ओके, त्यानंतर लो हेअरलाईन आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार, शॉर्ट हेअरलाईन, शीड शेप थोरॅक्स असणार त्यांचं. ओके, त्यानंतर वाईडली स्पेस निप्पल्स या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतात. ओके, शॉर्टेड मेटाकार्पल आयव्ही असणार त्या ठिकाणी. त्यानंतर स्मॉल फिंगर नेल्स असणार, ब्राऊन स्पॉट नेव्ही असणार त्यांच्यामध्ये प्रेझेंट, नो मेन्स्ट्रुएशन प्रेझेंट असणार. ओके, रुडिमेंटरी ओव्हरीज किंवा गोनॅड्स स्ट्रिक अन डेव्हलपमेंट गोनॅडल स्ट्रक्चर या ठिकाणी प्रेझेंट असणार त्यांचं. ओके, एल्बो डिफॉर्मिटी त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकते. पुअर ब्रेस्ट डेव्हलपमेंट असेल, कॉन्स्ट्रिक्शन ऑफ अवॉर्टा असेल. ओके, फोल्ड ऑफ स्किन असेल, फेशियल फ्री जे पण स्ट्रक्चर आहे ते डिफरंट असणार. ओके, लगेच आपल्याला आयडेंटिफाय होऊ शकतं डाऊन सिंड्रोम कोणता आहे आणि टर्नर सिंड्रोम कोणता आहे. ओके, क्लिनिकल फीचर्स शॉर्ट स्टेचर असणार, 143 to 145 सेंटीमीटर टू टॉल असणार फिमेल. लॉस ऑफ ओव्हरऑल फंक्शन त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार त्यांच्यामध्ये. हार्मोनल इम्बॅलन्स असेल, जसं की थायरॉइड असेल किंवा डायबिटीज असेल, यांची इम्बॅलन्स त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटू शकतात. स्ट्रेस अँड इमोशनल डेप्रिवेशन आपल्याला बघायला भेटू शकतं. डिसीज अफेक्टिंग द किडनीज. ओके, हार्ट, लंग्स किंवा इंटेस्टाईन आपल्याला या ठिकाणी डिसीज अफेक्ट बघायला भेटू शकतात त्यांच्यामध्ये. बोन डिसीज असेल लाईक, ओके, सो बोन डिसीज बोन पेनमध्ये असेल की, ओके, सो या टाईपचे आपल्याला बोन डिसीज त्यांच्यामध्ये आपल्याला बघायला भेटू शकतात. लर्निंग प्रॉब्लेम असेल, ओके, सो लर्निंग प्रॉब्लेम आपल्याला त्यांच्यामध्ये प्रेझेंट भेटू शकतात. ओके, सो त्याला आपण काय बोलतोय, टर्नर सिंड्रोम. नर्विंग ऑफ द अवोटा असेल, ओके, टेंडन्सी टू डेव्हलप हाय ब्लड प्रेशर त्यांच्यामध्ये प्रेझेंट असणार. डिसीज शुड बी द चेक रेग्युलरली. ओके, हाय ब्लड प्रेशर त्यांच्यामध्ये बघायला भेटणार, सो आपण रेग्युलरली चेकअप त्या ठिकाणी करणार. ओके, स्कोलोसिस ऑकर्स इन 10% ऑफ adolescent गर्ल असणार. द थायरॉइड ग्लॅन्ड बिकम्स अंडर ॲक्टिव्ह इन अबाउट 10% ऑफ वुमन हू हॅव टर्नर सिंड्रोम त्या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार. ओके, सो ओल्डर और overweight women with the Turner syndrome are slightly more at the risk of developing diabetes. Okay, so the high healthy woman असेल, ओके, की ओव्हरवेट वुमन असेल, त्यांच्यामध्ये आपल्याला डायबिटीसचे डिसीजेस आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतात. ओके, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन आपण कसं करू शकतो. अबाउट हाल्फ ऑफ द केसेस आर डायग्नोज विदिन द फर्स्ट फ्यू मंथमध्ये आपण बघू शकतो ऑफ अ गर्ल. लाईफ एव्हरी कॅरेक्टरिस्टिक लाईक फिजिकल असेल, स्वेलिंग ऑफ द हँड्स असेल, फीट असेल, हार्ट डिफेक्ट असेल. ओके, other patients are diagnosed in adolescence because they fail to grow normally or grow through puberty. आपण आयडेंटिफिकेशन कसं करणार त्यांचं की टर्नर सिंड्रोम त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. फर्स्ट फ्यू वीक्समध्ये आपण त्यांना बघू शकतो. ओके, जे पण मंथ असेल. ओके, सो त्या ठिकाणी आपण त्यांचे हँड्स असेल, ओके, फीट असेल, डिफेक्शन असेल, ओके, कोणत्या ठिकाणी आपण आयडेंटिफिकेशन करू शकतो. बट सम टाईम पिरियड केसेसमध्ये कसं होतं की प्युबर्टीपर्यंत आपल्याला आयडेंटिफिकेशन होत नाही की यांना टर्नर सिंड्रोम हा यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, सो आपल्याला ते प्युबर्टीमध्ये गेल्यानंतर बघायला भेटतं. व्हेन द डॉक्टर सस्पेक्ट टर्नर सिंड्रोम अ ब्लड सॅम्पल कॅन बी यूज टू मेक कॅरिओटाईप अँड द डायग्नोसिस कॅन बी कन्फर्म. ओके, सो कॅरिओटाईप त्या ठिकाणी ब्लड सॅम्पल कलेक्शन करून कॅरिओटायपिंग त्या ठिकाणी सेल क्रोमोझोम ॲबनॉर्मॅलिटी त्या ठिकाणी शो करतात. Turner syndrome may be diagnosed during the pregnancy with the chronic villus sampling CVS or amniocentesis. Alternatively, an ultrasound can be identify the disorder that physical symptoms before the baby is born, sign of the underdevelopment. Okay, सो टर्नर सिंड्रोम आपल्याला ड्युरिंग प्रेग्नन्सीमध्ये कसं आयडेंटिफाय करणार आपण, क्रोनिक व्हिलस सॅम्पलिंग. ओके, जे पण व्हिलस आहे त्यामधून आपण सॅम्पलिंग कलेक्ट करू शकतो किंवा ॲम्निओसेंटेसिस लाईक, ओके, जे ॲम्निओटिक कॉर्ड आहे बेबी आणि मदरला कनेक्टेड, सो त्या टाईम पिरियडमध्ये आपण ॲम्निओटिक सिंटेसिससुद्धा त्या ठिकाणी आपण करू शकतो. अल्टरनेटिव्हली द अल्ट्रासाऊंड आपण सोनोग्राफी करू शकतो, फिजिकल एक्झामिनेशन त्यांच्यामध्ये करू शकतो. ओके, सो द अल्ट्रासाऊंडमध्ये आपण काय चेक करणार की अंडर डेव्हलपमेंट किती झालेली आहे. ओके, इन मदरच्या मध्ये किती डेव्हलपमेंट झालेली आहे बेबीची. ओके, सो ती आपण त्या ठिकाणी चेक करणार.
सॅम्पलिंग कसं करणार आपण या ठिकाणी ॲम्नो सिंथेसिस म्हणजे डायरेक्ट ॲम्नोटिक फ्लुइड आपण चेक करू शकतो त्यामध्ये, किंवा आपण कॉर्डिओ सिंथेसिस सुद्धा करू शकतो. ओके.